आमदार आणि मंत्रीगण आणि सहकारी यांचे बरोबरच्या या बैठकीत सगळ्यांचे स्वागत. म्हणजे असा आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचबरोबर आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमचे अलायन्स पार्टनर आमचे सुनील ढवळीकर, त्याबरोबर सगळ्या पत्रकारांचे स्वागत. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे बरोबरचे सहकारी NDA ग्रुप यांची संयुक्त बैठक आशिल्ली आणि या सगळ्या बैठकीत आज डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या पुढारपणाखाल, त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेते आणि ज्येष्ठ प्रशासन मार्गदर्शक आमचे भाऊ श्रीपादजी नाईक, मगोचे आमचे वांगडी, बाकीचे इंडिपेंडंट जे तांच्यानी आमकां सपोर्ट दिला ते कॅन्डिडेट, आमचे आमदार आणि पार्टीचे पदाधिकारी यांच्या संयुक्तपणे ही बैठक जाली. सगळ्यात पहिली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे 12 वर्षाचे विकासाचे पर्व आणि त्याचबरोबर सुशासन आणि समाजसेवा आणि समर्पण या तांच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही हांगा पास केलो. आणि त्याच नंतर वेस्ट बेंगाल, पुडुचेरी, आसाम हांगा जे यश मेळ्ळा त्या यशाचो उल्लेख करत आणि जसे संघटनात्मक काम ज्या तरेन फुडें गेला ताजो उल्लेख करत तांकां परत अभिनंदनीचे आम्ही हांगा सगळ्यांनी प्रस्ताव दवरलो. तिसरें माननीय नरेंद्र मोदीजी एक फक्त भारतीय जनता पार्टी असं म्हणून न्ही जाल्यार एक देशभर म्हणून एक मन की बात ह्या कार्यक्रमाच्या निमतान लोकांक अनेक वेगवेगळ्यो गोष्टी आसा ताचेर प्रकाश दिता आणि ते लोकांच्या सकयल पर्यंत सर्क्युलेट करता. आणि तातूंतल्यान वेगवेगळे तरांतले जे रिफॉर्म्स केल्ले आसा, जी कामां केल्लीं आसा ती लोकांक मुखार येवपाक एक मदीं एक चालना मेळटा आणि ताजो आमकां खूब फायदोय जाल्लो आसा. अनेक गजाली आमकां खबर नाशिल्ल्यो त्यो खबरी त्या माध्यमांतल्यान कळटा. त्या मन की बाताचो 134वो कार्यक्रम जो आसा तो आतां 31 तारखेक जातलो. तो पूर्णपणे सगळ्यांनी मेळून करपाचो, कारण तातूंत भितर पक्ष विरहीत कार्यक्रम आनी तातूंत भितर जितले पर्यंत आमचे फुटफॉल्स सकयल पर्यंत आमी पावता ताजो आमकां फायदो जातलो, जेणे करून केल्ले डेव्हलपमेंट कामां मुखार व्हरून पावतले. त्या नंतर सगळ्या आमदारांनी आपापले विशय आसले मांडले आणि ते विशय मुख्यमंत्र्यांनी सगळे आयकून घेतले. आणि ताजे नंतर ॲडमिनिस्ट्रेटीव आणि सरकार आणि पक्ष बरोबर सगळे चलता ताजो हातूंतल्यान जे कितें विशय आशिल्ले ते विशय विचारान येयले ते सगळे तुमकां मुख्यमंत्री सांगतलेच. त्याच बरोबर येणाऱ्या फुडले 8 म्हयन्याचो काळ जो आसा तातूंत भितर लोकांची उरिल्लीं कामां, त्याच बरोबर लोकां मदीं वचून जे ह्या सरकारान डॉक्टर प्रमोद सावंताच्या 4.5 वर्सांच्या हातूंत जितलीं कामां जाल्लीं आसा ती कामां लोकां कडेन पर्यंत पावोवपाक जाय. बरीं कामां सगळे कडेन ती आमकां उलोवपाक जाय आणि ती कामांचो नियाळ जो आसा त्याय घेवन आमी लोकां कडेन वतले. जसो केंद्र सरकाराचो 12 वर्सांचो नियाळ जो आसा तो आमी बुकलेट घेवन वतले. तशेंच 4.5 वर्सां म्हणजे एकूण 2012 पासून आमचें सरकार आसा, ह्या 4.5 वर्साचे ह्या टर्मातले जे उरिल्ले प्रस्ताव म्हणजे तेय मार्गाक लागतले, ते घेवन फुडें वतले असो एक निर्धार करीत ही मिटींग खेळमेच्या वातावरणांत जाली. मुख्यमंत्र्या कडेन मागतात की बाकीचे सगळे जे सरकाराची धोरणां आनी त्याच बरोबर फुडें वचपाचे त्यांनी केल्ले प्रयत्न आणि ह्या सगळ्या आमदारांचे आयिल्ले विशय देशभक्त दामू नाईक, आमचे केंद्रीय नेते श्रीपाद नाईक, आमचे NDA आणि अलायन्स पार्टनर NDPचे नेते सुनील ढवळीकर, मंत्री पॉवर मिनिस्टर, म्हणजे प्रेस मिडियातले म्हणजे सगळ्या फ्रेंड्स. आज NDA अलायन्सची मिटींग अलॉंग विथ ऑल BJP MLA अलॉंग विथ द इंडिपेंडन्स तांची नुकतीच पार पडली. या मिटिंगेत विविध विशय डिस्कस झाले. सगळ्यात पहिली उपराष्ट्रपती माननीय श्री CP राधाकृष्णनजी स्टेटहूड डेच्या निमित्त फाल्यां गोंयांत आसा. स्टेटहूड डेचो कार्यक्रम कला अकादमीच्या आवारात आमी 10 वरांचेर सगळ्या तरांनी सीट्स घेवची. गोंयांत वेगवेगळे योगदान दिल्ल्या लोकांच्या बद्दल तांचें फेलिसिटेशन
आणि बाकीचो कार्यक्रम हो गोवा घटक राज्य 40वा घटक राज्य दीन आसा त्या निमित्तान आमी आयोजीत केला आणि व्हडा उमेदीन म्हणजे गोंयचे घटक राज्याची माहिती ही सगळ्या लोकां पर्यंत पावोवची हाज्या खातीर गोंय घटक राज्य दिनाचें फंक्शन हे उपराष्ट्रपती गव्हर्नर हांव आनी आमचे मंत्री सगळे ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसतले गोंयच्या सगळ्या लोकप्रतिनिधी आनी लोकांक ह्या कार्यक्रमाक हांव इन्वायटूय करता ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी सगळ्या वेगवेगळ्या सरकाराच्या वेगवेगळ्या योजनांच्या विशीं डिस्कशन्स केले गेले सगळ्यो योजना सगळ्या लोकां पर्यंत पावोवपा खातीर सातत्यान सगळे आमदार हे कार्यरत आसता तांच्या मदीं डिस्कशन्स केले गेले येता ते 5 तारखे दिसाच्या निमित्तान आमी एनवायरमेंट डे ग्रीन कॉरिडोर म्हणजे गोंयचो नॅशनल हायवे आनी स्टेट हायवे हे पूर्णतः ग्रीन करपा खातीर मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करपाचें थारायलां फाटल्या 5 जून ते 5 सप्टेंबर पर्यंत ह्या 90 दिसांच्या कार्यकाळात गोंयांत मोठ्या प्रमाणात आनी खास करून रस्त्याच्या देगेनी झाडां लावपाची रस्त्याचे ब्युटिफिकेशन्स करपाचे आयलँड्स आसतली त्या जाग्याचेर झाडां लावपाची ऑलमोस्ट 10 लाख झाडां प्रायोरिटीचेर गोवन स्पिसीसची लावपाचें आमी थारायल्या म्हणून 5 जुनाच्या कार्यक्रमाक सगळ्या लोकप्रतिनिधी पंच सरपंच आमदार जेपी ह्या सगळ्यांनी इन्वॉल्व जावचे आणि पुराय गोंयचो खूब ग्रीन कॉरिडॉर कसो जातलो ग्रीन आनी क्लीन गोवा कशा पद्दतीन जातलो हाज्या करून आमी खासा येवजण आहे त्या कार्यक्रमाचें डिस्कशन सगळ्यां कडेन जालें आनी त्या निमित्तान तेणें आपापल्या कॉन्स्टिट्युन्सीक ग्रीन ब्युटिफिकेशन आनी जागा ह्यो डेव्हलप कश्यो करपाच्यो हाजेरूय तेंच्यांनी भर दिला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान TDG दीन दयाळ ग्रामीण रोजगार योजना ही केंद्र सरकाराचो बरो कार्यक्रम आमी गोंयांत चालू केला जे 10वी 12वी ड्रॉप आउट्सांक घरा कडेन आसा तांकां ट्रेनींग दिवपाची 14 सेंटरां जी आसा पळय ही गोंयांत ऑलरेडी एस्टाब्लीश जाल्या आनी अशा पद्दतीच्या सगळ्या भुरग्यांक 3 म्हयन्याची वेगवेगळी फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनींग वीथ तांकां ऑल द रिक्वायरमेंट युनिफॉर्मा पासून टिकेट पर्यंत सरकार स्वता दिता 1,500 भुरगे सद्या पयलीं ही ट्रेनींग घेता आनी हे 14 मडगांव आसतले केपें आसतले सांगें आसतले बिचोले आसतले सांखळे पणजे म्हापसात ह्या वेगवेगळे कडेन सेंटर सुरवात जाले अनएम्प्लॉयड युथांनी ह्या सेंटरांनी आपलें नांव रजिस्टर्ड करचें आनी तांकां स्किल्ड एम्प्लॉयमेंट कोर्सीस जी आमी सुरवात केल्या ती तेंच्यांनी ट्रेनींग घेवची आनी तांकां एम्प्लॉयमेंट खूब मोठ्या प्रमाणात दितले आमी ह्या निमित्तान 12 वर्साचो मान्य मोदीजीच्या सरकाराक पुराय 12 वर्सां पुराय जाता त्या निमित्तान विविध कार्यक्रमाचे प्लॅन केला एट अ स्टेट लेवल आनी डिस्ट्रिक्ट लेवल आनी त्याच खातीर मतदारसंघ लेवलाचेर द अचिवमेंट ऑफ द मोदी सरकार त्यो लोकां पर्यंत पावोवच्यो हाज्या खातीर सरकाराचो प्रयत्न आसा व्हडा उमेदीन फुडल्या म्हयन्याभराच्या कार्यकाळात विविध कार्यक्रम त्या निमित्तान आमी आयोजन करतले मन की बात हो कार्यक्रम तसो माननीय प्रधानमंत्री मोदीजीचो सुंदर असो कार्यक्रम सगळ्या लोकांनी मुद्दामून म्हयन्याच्या शेवटच्या आयतारा हो कार्यक्रम पळोवचो म्हणजे पार्टी अध्यक्षान ब्रीफ केला त्या प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात ह्या कार्यक्रमाचो लोकांनी फायदा गोवा में आयोजित की भारतीय जनता पार्टी हमारे एनडीए पार्टनर इधर एलडीपी और इंडिपेंडेंट एमएलए अभी मेरे साथ में भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री दामू नाइक हमारे वरिष्ठ नेता श्री पांडे नाइक केंद्रीय मंत्री और सुनील रवलीकर हमारे पावर मिनिस्टर मेरे साथ में हैं आज की इस मीटिंग में हमने सबसे पहले माननीय मोदी जी का अभिनंदन 12 साल कंप्लीट होने पे किया और 12 साल कंप्लीट होने पे जिस तरह से स्टेट में सरकार की तरफ से और हमारे पार्टी की तरफ से जो कार्यक्रम होंगे उस कार्यक्रम के ऊपर डिटेल में डिस्कशन हुआ 1 महीने के लिए हम डिफरेंट कार्यक्रम स्टेट में आयोजन करने वाले हैं आज के इस कार्यक्रम में मन की बात के कार्यक्रम में फिर एक बार सभी लोगों ने सीरियसली और ज़्यादा लोग क्राउड इकट्ठा करके देखना है इसी बारे में भी चर्चा हो गई है हमने सरकार के बारे में करते वक्त मेरा घर की जो योजना हमने लॉन्च की उसका डिस्ट्रीब्यूशन सरल डिस्ट्रीब्यूशन लीगल डिस्ट्रीब्यूशन 10 जून और 11 जून के वक्त सरकार ने दोनों डिस्ट्रिक्ट में करेगी इसके ऊपर डिस्कशन हुआ दीन दयाल ग्रामीण रोजगार योजना जो केंद्र सरकार की योजना है इसके अंतर्गत अभी अप्रॉक्सीमेटली 1500 यूथ जो अभी ट्रेनिंग ले रहे हैं हमें हर वक्त जो हमें टारगेट मिला है कि अप्रॉक्सीमेटली कि 15,000 यूथों को हम स्किल करेंगे और उनको जॉब भी सरकार की तरफ से देंगे इसके ऊपर डिस्कशन हुआ फर्स्ट बैच ऑलरेडी चल रहे हैं सेकंड थर्ड बैच इस पर ज्वाइन हो जाएंगे इसी सरकार के अंतर्गत हेल्थ विद आयुर्वेदा एक कार्यक्रम जो आगे बढ़ा रहे हैं इसके ऊपर चर्चा की प्रिवेंटिव हेल्थ चेकअप करने के लिए इस कार्यक्रम का आयोजन बड़ी मात्रा से सभी जगह करने का हमारे डिसाइड हुआ आज के इस कार्यक्रम में फिर एक बार पूरे कॉन्स्टिट्यूंसी लेवल पर गोवा स्टेट लेवल पर जो केंद्र सरकार की योजना यहाँ पे आ रही उसके बारे में भी डिस्कशन हुआ और स्टेट लेवल के प्रोजेक्ट नीचे लेने के भी उस पर डिस्कशन हुआ रिसेंटली द केंद्र सरकार हैज सैंक्शन 1,800 crores of rupees
फॉर द कुंकली बाईपास, इसलिए मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। नितिन गडकरी जी को भी धन्यवाद देता हूँ। इसी तरह से हमेशा के लिए जो बाकी प्रोजेक्ट हमारे जिनका फाउंडेशन स्टोन डालने वाले हैं, जिनका इनॉग्रेशन करने वाले हैं, इस तरह के सभी प्रोजेक्ट जो है टेंटेटिवली इन द मंथ ऑफ अक्टूबर या सितंबर या अक्टूबर, ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी विजिटिंग टू द स्टेट ऑफ गोवा फॉर दिस इनॉग्रेशन, अदरवाइज फॉर द फाउंडेशन स्टोन ऑफ द डिफरेंट प्रोजेक्ट। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भी इस कार्यक्रम में आने वाले हैं। आगे आने वाले कार्यक्रम में हमारे केंद्रीय लीडर्स, जैसे कि अभी 8 तारीख को हमारे पोर्ट मिनिस्टर मिस्टर सोनोवाल जी आने वाले हैं। डिफरेंट मिनिस्टर डिफरेंट प्रोजेक्ट्स जो है इनके लिए इनॉग्रेशन और फाउंडेशन स्टोन के लिए क्योंकि राज्य में आएंगे, उन सभी का भी आज डिस्कशन हुआ और सभी एक्सपेक्ट करने की बात डिसाइड हुई। फिर एक बार आज के मीटिंग में सभी एमएलए और पार्टी पदाधिकारियों का सहकार्य रहा, सभी का मैं धन्यवाद करता हूँ। जय हिंद। कल वाइस प्रेसिडेंट गोवा में पहुंच रहे हैं। वाइस प्रेसिडेंट कल आज गोवा में आ रहे हैं। कल उनका कार्यक्रम गोवा स्टेट्यूट डे के अवसर पर मैंने अपने कलाकार में आयोजन किए। 11 बजे से लेकर 1 बजे तक कार्यक्रम का सभी लोगों को आह्वान करता हूँ 10 बजे से पहले कलाकार में कैंपस में आ जाए। थैंक यू।